चिकन बिर्याणी खाणार. बघूया किती खातोय. मस्ती चालू आहे. ते बघा ते बघा ते बघा त्यांची मस्ती चालू. नमस्कार मंडळी, मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे. तर आज आपण आलेलो आहे 12-12 रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी. तर ॲक्च्युली आपला जो गरबा ग्रुप आहे त्याला प्राईज भेटलेला आणि प्राईजमध्ये आपल्याला 12-12 जो रेस्टॉरंट आहे पाठी दिसू शकतो तुम्हाला, त्याचा आपला वाउचर भेटलेला. तर त्यासाठी आता ते म्हणजे ड्यू डेट आहे त्याची 30 तारीख. तर आम्ही रिडीम करण्यासाठी आलो आणि ते डिनरसाठी आलो होतो. तर आम्ही विचार केला एक व्हिडिओ पण बनवूया आणि कसं म्हणजे ॲम्बियन्स आहे. ॲम्बियन्स म्हणजे आम्ही जसं गुगलवरती बघितलं खूप चांगला ॲम्बियन्स आहे. तर आज आम्ही डिनर करू आणि व्हिडिओ पण बनवू. मग तुम्हाला पण कळेल की कसा हा रेस्टॉरंट आहे. तर रिव्ह्यू देऊ. हां, आणि तुम्ही पाठी बघू शकता इथे जत्रासारखं पूर्ण इथे लागलेलं आहे आणि मोठे मोठे आकाश पाळणे आणि इथे राईड्स आहेत. आणि आम्ही आता एक वेटिंग आहे इथे खूप अर्ध्या तासाची वेटिंग आहे. तर आम्ही तोपर्यंत इथे थांबलो आहे आणि हे जे लाईटिंग आहे त्याचा आम्ही मजा घेत आहोत. आणि इथे सगळे लोक आहेत. दाखवते ती बोट कशी हलते. रुद्र बोट कशी हलते ती असा असा असा. ते सगळे लोक आहेत. आणि हा मेन आमचा शौर्यला अजून एक गिफ्ट भेटलेला. शौर्य कॉंग्रॅच्युलेशन. आम्हाला टोटल ग्रुपमध्ये 2 प्राईज भेटले, त्यामध्ये 3 प्राईज भेटले. सॉरी, मामाला पण कॉंग्रॅच्युलेशन. मामाला आणि मामीला पण बेस्ट कपलचा प्राईज भेटलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि शौर्यला एक इंडिव्हिज्युअल प्राईज भेटला. शौर्य कॉंग्रॅच्युलेशन. आणि रुद्राला काहीच नाही भेटलं कारण का तरी नाचलंच नाही. आणि मम्मी पण यावेळेला मस्त नाचलेली. मम्मी प्रत्येक वेळेला नाचत नाही, पण यावेळेला मम्मीनी खूप मजा केली. राईड्स खूप मोठे मोठे आहेत पण माणसं एवढी नाही आहेत, कारण का आता नवरात्री संपलेली आहे. नवरात्रीमध्ये आणि शनिवारचं इथे मार्केट भरतो. तर उद्या बहुतेक इथे खूप गर्दी असेल. आता सध्या कोणच नाही बघू शकता, तरी पण 1-2 माणसांसाठी हे आकाश पाळणा चालू आहे. आणि इथे लहान मुलांसाठी हे ट्रॅम्पोलिन ट्रॅम्पोलिन फन करायसाठी मस्त इथे आहे. आम्ही लहानपणी मला तर कधीच चान्स नाही भेटला. असं वाटायचं जाऊ पण जास्त काही चान्स मिळाला नाही. हे काय वॉटर स्पोर्ट्स सारखं आहे ना इथे. ते छोट्या बोट्स आहेत, पेडल करून एवढासा असा छोटासा पॉन्ड टाईप बनवलेला आणि त्याच्यामध्ये आपण करू शकतो. म्हणजे लहान मुलं. शौर्य पण नाही करू शकत. मी गेलेला पहिले लहान असताना गेलेला. इथे बघून. तर फायनली आपल्याला अर्धा पाऊण तासाने आतमध्ये एंट्री भेटलेली आहे, कारण का खूप जास्त रश आहे आज. आणि आम्हाला बसायला पण एकत्र नाही मिळाले. एवढी रश आहे ना, बाहेर अजून पण लोक थांबलेली आहेत. म्हणून आम्ही 2 याच्यामध्ये अर्धे तिथे बसलेत, अर्धे इकडे आम्ही बसलो आहे. ठीक आहे, आता ऑर्डर काय द्यायची ते बघूया. आणि हॉटेलचा जो इकडचा बाहेरचा परिसरचा ॲम्बियन्स आहे तो खूप चांगला वाटतं ना. ॲम्बियन्स चांगला आहे. आता बघूया जेवण कसं आहे. आणि खूप रश होती, ती आहे एअर कंडिशन. तिथे पण चांगलं ॲम्बियन्स आहे. पण इथे पण तुम्ही बघू शकता तर खूप छान असा डेकोरेटिव्ह ॲम्बियन्स आहे. आणि सगळे लोक इथे बसलेले आहेत. छान वाटतं. आणि इथे खूप छान वाटतं. आणि इथे आपला आणि इथे मेनू कार्ड एवढे मोठे. तर काय आता डिसाईड करतो आणि बघूया काय खायचं आहे ते. मम्मी कसं वाटलं? थोडी गर्दी आहे ना, पण गर्दी आहे. अर्धा तासावरती आम्ही उभा राहिलो. आणि आता बघूया जेवण कसं आहे ते बघूया. आता कशी जेवणाची क्वालिटी आहे. ॲम्बियन्स वगैरे तर चांगले, वाईफ पण चांगले आहेत. त्याच्या जेवणावर बघा जे वाटतं. ॲम्बियन्स वगैरे तर ठीक आहे, पण जेवण चांगलं असलं पाहिजे माझ्यासाठी तरी. ॲम्बियन्स तर
केलं आता आपण? आपण ऑर्डर आता मंचाव सूप केलेलं आहे आणि मूर्ख कढाई म्हणून आहे, रोटी आणि ट्रिपल फ्राईड राईस. तुझं काय खाणार आहे? खाता येते का बिर्याणी? चिकन बिर्याणी खाणार. बघूया किती खातोय. तर इथे 12-12चं बँकवेट पण आहे वरच्या फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला. आणि इथे 80 माणसं तरी राहू शकतात. म्हणजे पार्टी असेल किंवा छोटं बर्थडे पार्टी इव्हेंट असेल, एंगेजमेंट वगैरे पण करू छोट्या याच्यामध्ये करू शकता. असं ही जागा एवढी मोठी. आणि इथे बाहेर पण आहे. अगदी सुंदर अशी जागा आहे आणि इथे बसण्या वगैरेची पण एकदम चांगली व्यवस्था आहे. आणि इथे एक छोटं आउटिंग आहे, टेरेस आहे. तर इथून तुम्ही फर्स्ट फ्लोअरवरून हा एक चांगला व्ह्यू आहे. आणि इथे बसण्याची अरेंजमेंट हो मस्त वाटतं. आपण बाहेर बसलोय पण आतमध्ये जी आतमधलं काढून येतो इकडे एकदमच काढून येतो. हां समोर. आणि इथे मॅनेजर आहे. तुमचं नाव? रोहित. रोहित. खूप मस्त रेस्टॉरंट आहे आणि खूप भारी वाटलं ॲम्बियन्स. तुम्ही बघू शकता खूप छान असा हा रेस्टॉरंट आहे आणि वरती बँकवेटसुद्धा आहे. इथे एक छोटासा सेंटर स्टेज आहे जिथे तुम्ही तुमचा मेन इव्हेंट करू शकता आणि एवढा स्पेस भेट. आपण बाहेर बसलोय पण खाली एंट्री जे आतमध्ये जे आहे ना ते अजून छान ॲम्बियन्स आहे. म्हणजे जे डेकोर केलं ना ते हां. खूपच भारी वाटतंय ना. हो. आणि 12-12ची जी स्पेशालिटी आहे ती नॉर्थ इंडियन चायनीज तंदूर आहे आणि त्यांचे जे ड्रिंक्स आहेत कॉकटेल्स वगैरे ते पण खूप चांगले फेमस आहेत. तर आता आम्ही बघूया आम्ही जे मागवलं ते अजूनपर्यंत आलं आहे की नाही, कारण का रश त्यांना सांगितलं. इथे असे टेबल्स आहेत आणि इथे 7 ते 8 माणसांचे पलीकडे जागा आहे जी मी आता दाखवत नाही. तिथे ऑलरेडी माणसं बसली आहेत. बाहेर पण बसायला जागा खूप चांगली. हो बाहेर पण खूप स्पेशियस आहे. आणि इथे आपली माणसं बसलीत. भूका लागलीत की नाही? भूका लागलीत की नाही? हे 2 पिल्लू आहेत. जाता मम्मीची साडी तिथून पकडत होते. कुठे गेलं? ही साडी वगैरे पकडते. दोघांची मस्ती चालू आहे. ते बघा ते बघा ते बघा त्यांची मस्ती चालू आहे. फायनली आपली फर्स्ट ऑर्डर आलेली आहे. मला हे कप्स आवडले सूपचे. मग आता टेस्ट करतोय पहिला. मम्मी बियाली कसं आहे? ठीक आहे. मांजरी आल्या बघ तिने. शौर्याचा रिव्ह्यू घे. शौर्य कसं आहे सूप? एक नंबर आहे. मस्त सूप आहे. आणि आता सगळे ऑर्डर आपली एकसाथ आलेली आहे. हे आलेलं आहे आपलं काय चिकन कढाई. आणि इथे आलं आपला ट्रिपल शेजवान राईस. पण कसं आहे चिकन कढाई? आणि चिकन कढाई ठीक आहे, चांगली आहे. थोडी अजून बेटर असू शकते. आणि राईस आता टेस्ट करून बघतो. काय बोलते मम्मी? ठीक आहे की? अरे शौर्याचं एकच आहे. मस्त आहे. एक नंबर आहे. कशी आहे मामी? कशी आहे? काय खाल्लंस? हा ओळीन तुला भाटू खाणं मी. चला या आपण आता जेवण घेऊया. तर आम्ही जेवण वगैरे बाहेर आलेलो आहोत. सो मामा कसं वाटलं जेवण? जेवण चांगलं होतं. चांगलं होतं. आणि तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला पण चांगलं वाटलं. शुभमला थोडासा कढईमध्ये थोडासा अजून चांगला पाहिजे होतं. म्हणजे ते थोडं म्हणजे आज वाटतं गर्दी असेल म्हणून कदाचित. घाईमध्ये झालं असेल. पण बाकी सूप वगैरे हां खूपच गर्दी होती. सूप मस्त वाटलं मला. सूप मस्त थोडं झालं. तर आमचं जेवण ओव्हरऑल झालेलं आहे. आणि आजची जी आमची डिनर पार्टी होती ती खूप छान झाली. थोडंसं पुढे मागे झालं कारण का खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं.
पण ठीक होतं, चांगलं होतं जेवण वगैरे. आणि हा जो 12-12 हॉटेल आहे तो ऐरोली सेक्टर 8A मध्ये आहे. लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तुम्हाला. आणि हा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. पुदू बाय कर. बाय.